नमस्कार सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि हिरव्या मुगाचे वडे तसा म्हणायला साधा प्रकार आहे, पण जेव्हा आपण करतो तेव्हा लक्षात येतं की नाही, त्यातल्या त्यात काहीतरी कल्पकतेने याचा वापर केलेला आहे. पारंपरिक पदार्थ आहे, कोणी शोधला मला माहित नाही, पण तुमच्यासाठी आणणं मला माहिती आहे. चला सुरुवात करू. 4-5 तास भिजवलेले हिरवे मूग आपल्याला पाण्यासकट शिजवून घ्यायचे आहेत. स्वच्छ धुतलेले आहेत, आपण पाण्यासकट शिजवू. यामध्ये थोडंसं मीठ आणि मी थोडं जास्तीचं पाणी घालतोय. आणि हे पाणी जास्त का बरं घातलंय, याला एक कारण आहे. कारण त्या पाण्याचा सुद्धा आपल्याला वापर करायचा आहे. जी डाळ शिजून येईल तिला छान मॅश करून त्याला फोडणी द्यायची. आता फोडणीमध्ये आपण आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडं जिरं घालून त्याचा एक मसाला तयार करू. लसूण, त्यानंतर आलं, हिरवी मिरची, जिरे, साधारण एवढा जाड हा मसाला कुटून ठेवायचा असा. आता हे एकदा 2-3 दाणे घालून हे बघायचे की हे बोट चेपे झाले की नाही. झालाय. आता याला आपण गाळून घेऊ. ह्याला असं मॅश करून घ्यायचं. एवढं जाडसर आपण याला बारीक करून घेतलंय मॅशरने. हे मिक्सरमध्ये करायचं नाही. अशा पद्धतीने डाळ आपली बारीक झालेली आहे. आता त्याला जो मसाला लावायचा आहे त्याला आपण थोडी फोडणी देऊ. चलो. तेल अर्थात लागेल. अगदी कमी तेलात फोडणी आपल्याला द्यायची आहे. यामध्येच थोडासा हिंग आपण घालतोय. अर्धा घातला. हळद. गॅस बंद. आणि ही अशी तयार फोडणी झाली की गॅस आता मी बंद केला, तुम्ही लक्षात घेतलं असेल. यामध्येच आपल्याला ही बारीक केलेली मुगाची डाळ, चवीनुसार मीठ, आणि मिश्रण व्यवस्थित पुन्हा परातीत घालून आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे. आणि याचे छोटे छोटे गोळे आपण तयार करून घेऊ, बटाटे वड्यासारखे, पण साईज थोडा छोटा असावा. मस्त हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि नंतर ह्याचे छोटे गोळे बनवायचे. असे छान असे हे दाबून बनवावे लागतील, कारण डाळ जी आहे आपली थोडी भगराळ आहे. हे छान गोळे जे आहेत ते बटाटा वड्यासारखे आपण तयार करून घेतले. आता हे याचं पीठ आपल्याला बनवायचं आहे आणि त्यासाठी काम करावं लागेल. तांदूळाचं पीठ साधारण 3 चमचे आणि मैदा 3 चमचे, थोडंसं मीठ, खाण्याचा सोडा पाव चमचा. हे एकत्र करून भज्याच्या पिठासारखं भिजवायचं आपल्याला. यामध्ये फक्त थोडीशी कोथिंबीर मी घालतोय. थोडं घट्टसर. ह्या गुठळ्या पहिले मोडून घ्यायच्या आणि मग जेवढं पातळ हवं तेवढं आपण पाणी टाकूयात. साधारण एवढं.
आणि हे वडे तळण्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे मी वापरतो फ्राय पावडर, जेणेकरून तेल गरम झाल्यानंतर फ्राय पावडर त्यात घालायची, तेल हलकं होतं आणि हलकं झाल्यानंतर त्यामध्ये जो काही पदार्थ आपण तळतो तो कमीत कमी तेल घेऊन बाहेर येतो. मध्यंतरी काही लोकांनी मला म्हटलं की सर तुम्ही सतत फ्राय पावडर वापरत असता, मग इतर शेफ लोक का वापरत नाही? तर इतर शेफ लोक वापरत नाही हा त्यांचा प्रश्न आहे. मला या फ्राय पावडरचा चांगला अनुभव आला म्हणून मी वापरतो. एवढं सिंपल सगळं आहे. चला, हे पीठ आपलं तयार झालं आणि गोळे पण तयार आहेत. त्यामध्ये आपल्याला असं घालायचं, त्याला छान आंघोळ घालायची आणि हे तळताना डायरेक्ट असा झारा घालू नका. पहिले छोट्या चमच्याने ह्याला पुढे मागे करा. अजून थोडेसे ब्राऊन करू आपण. आता मूग शिजवून घेतले, त्याचे वडे बनवले. आता मुगाचं पाणी, त्याचा आपल्याला सांबार बनवायचा आहे त्या वड्याबरोबर खायला. इंटरेस्टिंग आहे की नाही? त्यामध्ये भरपूर ओलं नारळ, सांबार मसाला, चिंचेचा कोळ, थोडी हळद. त्याला छान उकळी आणायची लाईक अ सांबार. थोडंसं यामध्ये आपण गूळ घालू आणि चवीनुसार मीठ. एक छान फोडणी घालायची आपल्याला. मोहरी, उडदाची डाळ, त्यानंतर बोरी मिरची, कढीपत्ता. क्या बात है. वेगळी मजा आहे. वेगळ्या पद्धतीचे पदार्थ बनवा, लोकांना खिलवा, वाटा, इतरांबरोबर शेअर करा. त्याच्यातच खरी मजा आहे. आणि विचारही शेअर करायचे, पदार्थही शेअर करायचे आणि पाहत राहायचं विष्णू मनोस मास्टर रेसिपी. नमस्कार.